नमस्कार मंडळी. तर आज आहे खंडेनवमी आणि तळी भरायची आहे. तर वर्षाच्या काठी आपण 2 वेळा तळी भरतो. तर कशा पद्धतीनं भरते आमच्याकडची पद्धत तुम्हाला मी सांगते. एका ताटामध्ये 5 पानं घेतलेली आहे, त्याच्यावरती तांब्या भरून ठेवला आहे. एका ताटामध्ये आपले देवाचे टाक घेतलेले आहेत, त्यावरती एक दिवा ठेवलेला आहे आणि पानावरती दिवा आणि दोन्ही साईडने आपले देवाचे टाक म्हणजे आपल्या तुळजाभवानी आईसाहेबांचा एक टाक आणि खंडोबाचा एक टाक असे 2 टाक ठेवलेले आहेत. त्यानंतर 5 मुलं लागतात. 5 मुलं काही नव्हती पण 4 होती. तर इकडे सगळ्यांना गंध लावून घेतला आणि आता उद्गार गाजवायचा असतो आपल्या आईसाहेबांचा. आई राजा उदे उदे म्हणून आणि खंडोबाचं जे काय असं ते इळकोट इळकोट जय मल्हार असं करून उद्गार गाजवायचा असतो. आणि हे 2 वेळा करायचं असतं, म्हणजे पहिल्यांदा 5 वेळा नंतर 5 वेळा असं असतं. तिकडे बघू शकताय खालचं ताट खालीच ठेवायचं, वरचं ताट जे आहे ते फक्त उचलायचं असतं. तर अशा पद्धतीनं आमच्याकडच्या भागामध्ये तळी भरतात. तुमच्याकडे कशी भरतात हे नक्की कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर पुढे परड्यासुद्धा भरलेल्या आहेत, ते सुद्धा तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवते. तर परड्यासुद्धा आज कशा भरलेल्या आहेत ते तळी भरायची. आता एकदा असं करा की हात लावा फक्त आता. आई राजा उदे उदे सदानंदीचा उदे उदे बोल भवानी माता की जय, आई येडेश्वरी माता की जय. आता ती सगळ्या ती पान सुपारी येईन तीही द्यायचं. मग उचला तांब्या, आता तांब्या उचलून ठेवा खाली, झालं त्याचं काम. ती एक कडाकनं द्यायचं आणि ती एक द्यायचं. एक देवाला द्यायचं. देवाचं मान देवाला ठेव, देवाऱ्यावर समजा तुझ्या हातातलं ठेव तिथं, तिथं वर आहे. कुठलं रे? कलशच आहे. परड्या हे 12च्या नंतर भरायच्या होत्या, त्यामुळे परड्या सकाळीच भरलेल्या आहेत. आणि तळी भरली होती ती संध्याकाळी भरली होती. पोरं नव्हती घरामध्ये परड्या भरताना. खरं तर परड्या भरल्या झाल्यानंतरच लगे तळी भरून घ्यायची असते आणि आरती करायची असते. पण काय झालं होतं, पोरं घरात नव्हती, त्यामुळे तळी संध्याकाळी भरली. म्हणजे समर्थ आला नव्हता, त्याचे पप्पा पण नव्हते आणि समर्थ आज येणार होता. तर तो आला 4 वाजता. त्यानंतर मग तळी वगैरे भरून घेतली. पण त्या अगोदर आम्ही परड्या वगैरे अशा पद्धतीने भरून घेतल्या. आणि एक म्हणता मला 9 परड्या मिळाल्या आणि खूप आनंद झाला. आणि काय म्हणतात ते बघा, मनामध्ये असेल ना तर खरंच आईसाहेब पूर्ण सेवा करून घेतात. चला तर मिनी ब्लॉग कसा वाटला? श्री स्वामी समर्थ.